नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत सरळ सेवा पदभरती 2026 ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मी तुम्हाला गट अ, गट ब आणि गट क सर्वातील सरळ सेवा रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत सरळ सेवा पदभरती 2026 ची सूचनापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये मित्रांनो विषय आहे जाहिरात क्रमांक जो आहे त्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या दिनांकास मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे. यामध्ये जी पदभरती होती ती जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 1/4/2026 ते 15/4/2026 पर्यंत 11:55 तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे. यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट जर बघितली तर गट अ ची पोस्ट असणार आहे. त्यामध्ये ज्या पोस्ट आहे त्या पोस्टची पात्रता पे स्केल जर बघितलं तर सर्व पदासाठी पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला 56,100 पासून ते 1,70,500 दरम्यान असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर गट अ च्या पोस्ट असणार आहेत. पहिली पोस्ट आहेत वैद्यशास्त्र तंत्र 16 जागा, शल्यचिकित्सक 10 जागा, स्त्रीरोगसाठी 21 जागा, बालरोगसाठी 17 जागा, क्षयक्रियांसाठी 11 जागा, विकृतीशास्त्रासाठी 2 जागा, इन्व्हेस्टिंगसाठी 4 जागा, बधिरकरण तज्ञसाठी 5 जागा, अस्थिव्यंगसाठी 4 जागा, त्वचारोगसाठी 1 जागा, रक्त संक्रमण अधिकाऱ्यांसाठी 1 जागा आणि मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकाऱ्यांसाठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढच्या ज्या पोस्ट आहेत त्या मित्रांनो जर बघितल्या तर वैद्यकीय अधिकारी S20 मध्ये पे स्केल तेच राहणार, एकूण 2 जागा. कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पे स्केल मात्र कमी असणार आहे, 44,900, 1,42,400, एकूण 17 जागा. आणि पशुवैद्यकीयासाठी जर पाहिलं तर 56,100 ते 1,70,500 दरम्यान एकूण 1 जागा. अशा 133 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. यासाठी लास्ट डेट आता मित्रांनो तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. यासाठी फी जर पाहिली तर ओपनची फी 1,000 रुपये, कास्ट, दिव्यांग आणि अनाथांसाठी 900 रुपये तुम्हाला फी आहे. ह्या सगळ्या डिटेल जर पाहिल्या तर nmmc.go.in वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो ह्या ज्या जागा असतात त्या जागेमध्ये जर आरक्षण जर बघितलं तर तुम्हाला एकूण जागेपैकी अनुजातीसाठी जमाती, विजा, बजब, बजक, बजड, भीमाप्र, इमाव, ECBC, EWS आणि ओपन असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता जर दिली तर मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय शास्त्रामध्ये जर एकूण 16 जागा असणार. तुम्हाला या ठिकाणी ज्या कास्ट वाईज जागा पाहू शकता त्यामध्ये पात्रता जर बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठ MD मेडिसिन डिग्री लागणार आहेत, मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे शल्य चिकित्सक. ह्यासाठी जर एकूण 10 जागा आहेत. त्यासाठी पात्रता जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहेत MS शल्य चिकित्सक लागणार आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार. पुढची पोस्ट आहे गायनॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ. यासाठी 21 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पहिली MD स्त्रीरोग शास्त्रमधून लागणार आहे, DGO डिप्लोमा लागू शकतो, मराठी भाषेचं नॉलेज, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. पुढची पोस्ट आहे बालरोग तज्ञ. यासाठी 17 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर MD बालरोग चिकित्सक पदवी लागणार आहेत, DCH मधून डिप्लोमा असेल प्राधान्य, मराठी भाषेचं नॉलेज आणि मराठी मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे क्षयक्रियॉलॉजिस्ट. यासाठी एकूण 11 जागा असणार आहेत. त्यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता MD क्षयक्रियॉलॉजिस्ट पदवी लागणार आहेत, नसेल तर डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोस्टिक लागणार आहेत, MDMRD. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय 2 वर्ष कामाचा अनुभव, मराठी भाषेचं नॉलेज, मराठी मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे विकृतीशास्त्र. यासाठी एकूण 2 जागा लागणार आहेत. त्यासाठी MD शरीर विकृतीशास्त्र लागणार आहेत. त्याचबरोबर शासकीय अनुभव, निमशासकीय 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे इंटेस्टिव्ह. ह्यासाठी एकूण 4 जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी पात्रता पहिली तर MD मेडिसिन, त्याचबरोबर जे MDचे कोर्स वगैरे असतात NSTC वगैरे ते सगळं चालू शकतो. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहेत बधिरकरण NSTC. ह्यासाठी 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी MD NSTC PG लागणार आहे. त्याचबरोबर भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार.
पुढची पोस्ट अस्थिविंग ऑर्थोपेडिक सर्जन असणार आहेत. एकूण 4 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी जर शैक्षणिक पात्रता बेरीज MD अस्थिविंगशास्त्र किंवा MS अस्थिविंगशास्त्रमधून जी PG लागणार आहेत, त्याचबरोबर अनुभव लागणार आहेत. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहे त्वचारोग तज्ञ. याच्यात एकूण 1च जागा. त्यासाठी पात्रता बघितली तर मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ MD त्वचारोगमधून डिग्री लागणार आहे. अनुभव लागणार आहे 2 वर्ष. मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे रक्त संक्रमण अधिकारी ब्लड ट्रान्सफर ऑफिसर. एकूण 1च जागा असणार आहे. त्यासाठी पात्रता बघितली तर MD शरीर विकृतीशास्त्र लागणार आहेत. अनुभव लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे मेडिकल रेकॉर्ड किपर. यासाठी जर बघितलं तर एकूण 1च जागा असणार आहेत. त्यासाठी पात्रता बघितली तर MS MBBS डिग्री लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार. पुढची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी उपरोग व क्षयरोग तज्ञ. एकूण 2 जागा. ह्यासाठी पात्रता जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे मान्यताप्राप्त MD TB मधून जो कोर्स असतो त्याची डिग्री लागणार आहेत. अनुभव लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी. एकूण 17 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी विद्यापीठाची MBBS डिग्री लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत पशुवैद्यकीय अधिकारी. ह्यासाठी एकूण 1च जागा. ह्यासाठी पात्रता बघितली तर पशुवैद्यकीय डिग्री लागणार आहेत. नसेल तर तुम्हाला डिप्लोमावाले सुद्धा चालू शकतात. त्याचबरोबर अनुभव 2 वर्षाचा लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज आणि राज्य पशु वैद्यकीय काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ह्यासाठी वयोमर्यादा जर मिळते तर वयोमर्यादा असणार आहेत. ओपन राहते 18 ते 38 वर्षे तुम्ही अर्ज करू शकता. कास्ट असेल तर 83 वर्ष तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर निममुंबई महानगरपालिका अस्थापना कार्यरत असलेले मागासवर्गीय वयोमर्यादा 45 वर्ष आणि ओपनसाठी 50 वर्षे आणि ओपनसाठी 45 वर्षापर्यंतची वयाची शिथिलता सुद्धा तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो पुढची जाहिरात आहेत मित्रांनो गट ब ची या ठिकाणी सरळ सेवेने जी रिक्त पदांची जाहिरात असतात. एकूण 7 जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये गट ब ची पोस्ट आहेत सगळ्यांना पेस केल्या असणार आहेत. 44,900 ते 1,42,600 सहाय्यक आयुक्त पोस्ट असणार आहेत. 44,900 ते 1,42,600 एकूण 5 जागा. महानगरपालिका उपसचिव असणार 41,800 ते 1,32,300 एकूण 1 जागा. सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 41,800 ते 1,32,300 एकूण 1 जागा. अशा 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. लास्ट डेट 15 एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. यासाठी फी असणार आहे. ओपनची फी 1,000, कास्टसाठी 900 रुपये तुम्हाला एखादी फी भरायची आहे. ह्यासाठी मित्रांनो ज्या पात्रता असणार आहेत पात्रता पे स्केल आणि आरक्षण पाहणार आहेत. त्यामध्ये सर्व आरक्षण असणार आहेत. जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र इमव ACBC EWS ओपनचं आरक्षण आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला माजी सैनिक अंशकालीन पदवीधर आहे. खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांगाचं आरक्षण असणार. पुढील पोस्ट आहेत असिस्टंट कमिशनर. यासाठी एकूण 5 जागा. यामध्ये पात्रता असणार मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहेत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री बरोबर मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहेत पालिका उपसचिव असणार आहे. त्यासाठी एकूण 1च जागा असणार आहे. त्यासाठी पात्रता जर बघितली तर पात्रता असणार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी 3 वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत लॉ ऑफिसर. यासाठी जर बघितलं तर एकूण 1च जागा. विधी शाखेची पदवी 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज. अशा पद्धतीने 3 एक्झामसाठी तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकता. यासाठी वयोमर्यादा असणार मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी किमान 18 ते 38 वर्षे हा अर्ज करू शकता. कास्ट असेल तर 43 वर्ष तुम्ही ह्यानी अर्ज करायला सवलत तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो पुढची आणि शेवटची गट आहे. त्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो गट क संवर्गातील एकूण 12 पदाकरता तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. त्यामध्ये जर जागा बघितल्या तर गट क ची पोस्ट असणार आहेत. पे स्केल असणार आहेत 38,700 ते 1,22,000 पे स्केल असणार आहे. त्या जरी पात्रता बघितली तर मित्रांनो पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत 8 जागा असणार आहेत आणि यांत्रिकसाठी 4 अशा 12 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी लास्ट डेट बघितलं तर मित्रांनो एक्सटेंड झालेले आहे. 15 एप्रिलपर्यंत तुम्ही हे ठिकाणी हा अर्ज करू शकता. यासाठी फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला ओपन सी 1,000 रुपये, कास्ट दिव्यांग आणि अनाथांसाठी जर बघितलं तर 900 रुपये तुम्हाला फी भरायची आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर nmmc.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ह्यासाठी पात्रता पे स्केल जर बघितलं तर आणि जागा बघितलं तर यामध्ये पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत एकूण 8 जागा असणार आहेत. ह्यासाठी आरक्षण असणार आहेत अनुजाती जमाती विजाव बजब भजक भजड विमप्र इमाव ACBC EWS ओपनचं आरक्षण आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला माजी सैनिक अंशकालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांगाचं आरक्षण असणार.
त्यासाठी पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत, ह्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत मेकॅनिकल इंजिनियर, यासाठी जर बघितलं तर गट क ची पोस्ट आहे. एकूण 4 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मेकॅनिकलमधून डिग्री लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. ह्यासाठी एज असणार आहेत. एज जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला किमान वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे ओपनसाठी अर्ज करू शकता. कास्ट असेल तर तुम्ही 83 वर्ष येईल तुम्ही हा अर्ज करू शकता. ओके, तरी तुम्ही आता तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील सर्व सेवेने रिक्त पदांची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.